हाय फ्रेंड्स, कसं आहे सगळे मस्त ना. श्री स्वामी समर्थ, ओम साईराम. संकष्टी होती रविवारी, त्याच्यामुळे हे वडे बनवलेले मी शाबूचे. तर हे अर्धा किलोचे पुढे बटाटे घेतलेले शिजवून, आणि अर्धा किलोच्या वरती मी शाबूस तांदूळ पण भिजून घेतले होते. ही मिरची, दही, खोबरं, नारळ फोडून घेतलेलं होतं. हे शेंगदाण्याचं कूट आहे. रात्रीच मी भिजत घातलेलं. माझ्या मैत्रिणींना थोडे द्यायचे होते म्हणून मी भरपूर भिजत घातलेलं होतं. हे सगळं आता मीठ आणि चटणी मिरचीचे अर्धा असं क्रश करून ह्याच्यात टाकलेलं आहे. शेंगदाणा पावडर टाकले आणि बटाटा, हे सगळं आता मिक्स करते आणि ह्याचे वडे बनवणार आहे. बाहेर आपल्याकडे किती महाग भेटतात ना उपवासाच्या दिवशी वडे वगैरे, 50 रुपये, 40 रुपये, 70 रुपयाला. हे छोटे छोटे वडे बनवलेले मी. भरपूर टाईम गेला होता, भरपूर सारे मी बनवलेले. हे खोबरं मी कट करून घेतलं होतं. त्याच्यामध्ये दही आणि मिरची टाकून मी पेस्ट केली होती आणि हळद टाकून थोडंसं त्याला हे केलेलं. हे झाले आपले तयार वडे आणि चटणी. खूप मस्त लागते खायला, बनवून बघा एकदा. ही चटणी तर माझी एवढी फेवरेट आहे ना, आणि हे उपवासाला पण चालते आणि इडलीबरोबर बी चालते असे आहे. तर पार्सल आलं होतं. टी व्ही खाली मी आपल्या स्वामींचं मूर्ती आणि शिवाजी महाराजांची मूर्ती ठेवायला मी टी व्ही खाली घेतलेलं टेबल छोटा. खूप छान आलं होतं, जसं पाहिजे होतं तसंच. मला वाटलं होतं जरा उंच बिंच आलं तर टी व्हीवरती करावं लागेल किंवा हे करावं लागेल. कट टू कट बसलं होतं, मस्त बसलं होतं. हे जसं पाहिजे तसं टी व्ही खाली व्यवस्थित बसलं होतं. स्वामींची मूर्ती आणि शिवाजी महाराजांची मूर्ती. हे मी फ्लिपकार्टवरती घेतलेलं होतं. एवढं छान आलं होतं ना, आणि एवढं हेवी होतं ना, हे खूप हेवी होतं हे पार्सल. 4च हे होते पण खूप हेवी होतं. हे बघा, हे खेळे होते 8. आहे ना. आणि असं पूर्ण असं हेवीसारखं होतं, असं नाही की कसं तरीच त्यांनी पाठवून वगैरे दिलेलं, असं नव्हतं. खूप छान होतं हे पार्सल. असं जड होतं हे सगळं. गोल्डन आणि व्हाईटमध्ये होते हे टेबल. पॅकिंग बघा किती सुंदर त्यांनी हे करून दिलं होतं. नाही की कलर गेला का काही कुठे डॅमेज झालेलं. मस्त आलं होतं हे. बरोबर माझ्या मूर्त्या दोन्ही पण एवढ्या सुंदर बसल्या ना, छान बसल्या होत्या. ते सेटअप बॉक्स बसून दोन्ही मूर्ती माझे व्यवस्थित बसले होते. तर हे पॅक करायचं, हे खोलून नंतरनं त्याला जॉईंट करायचं होतं. माझ्या मुलीने केलं होतं हे. आता मी एकटी एका हाताने शूट करते म्हणून असं होतं. एका हाताने हे असं उघडत होते. हे बघा, 4 वस्तूच आहेत पण एवढ्या हेवी होत्या ना. गोल्डन आणि व्हाईट कलर खूप छान दिसत होता. हे येल्लो दिसतं तुम्हाला, गोल्डन असा कलर होता ह्याचा. ही माझी मुलगी जॉईंट करते आता. हे तिने असं हे करून पुन्हा मी स्क्रूड्रायव्हरने हे केलं होतं, व्यवस्थित फिट केलं होतं. कसे वाटले वडे नक्की सांगा. आणि सगळे बनवतात आपल्या इकडं काहीतरी वेगळं. कोण खिचडी बनवतं, कोण साबुदाण्याचे वडे बनवतात उपवासाला. आम्ही जास्त करून अशी उपवासाला काहीच हे करत नाही. हे द्यायचं होतं मैत्रिणींना म्हणून मी वडे बनवलेले होते. त्यांना एवढे आवडले होते ना, महाराष्ट्रीयन टाईप म्हणाले, झणझणीत मस्तच बनवलेले होते. हे पूर्ण जॉईंट करून झालं होतं. आता गहू साफ करून झाले होते, त्याला तेल लावायचं बाकी होतं. का तर वर्षभर टिकून राहावं गहू व्यवस्थित, म्हणून त्याला तेल लावतो आम्ही. हे बघा, इथे सगळं गव्हाचं पडलं, 2 गमेले. ते स्वामींची मूर्ती पडली, मी अशी ठेवलेली टी व्हीच्या खाली. नंतर हे सगळं गहू वगैरे उचलून झालं की परत एक तुम्हाला व्हिडिओ दाखवेन कसं व्यवस्थित ठेवलेलं. हे आता असं ठेवलं होतं मी बघा. आहे ना मस्त. बाय.